एका फोटोग्राफरनं त्याच्या दुकानाच्या बाहेर एक बोर्ड लावलेला होता. त्या बोर्डवर त्यानं लिहिलं होतं, 20 रुपयामध्ये तुम्ही जसे आहात तशी फोटो काढा, 30 रुपयामध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी फोटो काढा, 50 रुपयामध्ये तुम्ही जे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहात तशी फोटो काढा. पण ऐका, ज्यावेळेस तो फोटोग्राफर मृत्युमुखी पडला त्यावेळेस त्याच्या साहित्यामध्ये एक वही मिळाली आणि त्या वहीमध्ये त्यानं आत्मचरित्र लिहित असताना एक फार सुंदर वाक्य लिहिलं. त्यानं सांगितलं की मी माझ्या जीवनामध्ये बरेच फोटो काढले, पण एकाही माणसाला 20 रुपयाची फोटो काढायची नव्हती, प्रत्येक माणसाला 50 रुपयाची फोटो काढायची होती. सध्याची परिस्थिती समाजाची सुद्धा अशीच आहे. प्रत्येकाला फक्त लोकांना दाखवायचंय, लोकांना नातं दाखवायचंय, प्रेम दाखवायचंय, श्रीमंती दाखवायची, मैत्री दाखवायची, पण माणुसकी मात्र कोणालाच दाखवण्याची इच्छा राहिलेली नाही. आणि बऱ्याचदा लोकांच्या 50 रुपयाच्या जिंदगीकडे पाहून आपल्याला आपली 20 रुपयाची जिंदगी प्रचंड स्वस्त वाटते. एवढी स्वस्त वाटते की आपण आपला आनंद विसरून जातो, आपण आपलं संपूर्ण जीवन जगायचं विसरून जातो. आणि हे सगळं करत असताना दोष मात्र आपण आपल्या परिवाराला देतो, दोष मात्र परमेश्वराला देतो. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं, याच्याकडं पैसा आहे, याच्याकडं एवढं सगळं आहे, याच्याकडं श्रीमंती आहे जी माझ्याकडं नाही. पण माझ्या दादानो, असं जर तुम्हाला कधी वाटत असलं ना, तर आजचं उदाहरण तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ऐका, खऱ्या अर्थानं फोटो ही 20 रुपयाचीच असते, पण दिसताना आपल्याला मात्र 50 रुपयाची दिसत असते.